सब्सक्राइब कीजिए EW नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तथा नवी मुंबई के विकास के अलौकिक शिल्पकार एवं कोरोना काल में शहर का पालकत्व का स्वीकार करने वाले ठाणे जिला के पूर्व पालक मंत्री तथा ऐरोली के भाजपा विधायक गणेश नाइक के जन्मदिन पर कोपरखेड़े सेक्टर 8 स्थित राफनाइक महाविद्यालय में महारक्तदान शिविर का भव्य आयोजन किया गया। श्री गणेश जी नाइक ब्लड डोनर चेन का उद्घाटन शहर के पूर्व महापौर जयवंत सुतार की विशेष उपस्थिति में संपन्न हुआ, जहां इस अवसर पर उनके साथ पूर्व सांसद संजीव नाइक, ऐरोली के प्रथम विधायक संदीप नाइक, पूर्व महापौर सागर नाइक, पूर्व महापौर सुधाकर सोनावणे, पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत, सूरज पाटिल, सतीश निकम सहित पदाधिकारी आदि उपस्थित थे। नातं रक्ताचं इस ब्रीद वाक्य के साथ आयोजित इस महारक्तदान शिविर के माध्यम से गणेश नाइक की यूथ ब्रिगेड टीम ने 1000 बोतलें संकलित करने का लक्ष्य रखा है। जयवंत सुतार ने इस अनोखे उपक्रम पर अपनी भावनाएं व्यक्त करते हुए गणेश नाइक और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को जन्मदिन की शुभकामनाएं दी। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस आणि नवी मुंबईचे भाग्यविधाते आमचे लाडके नेतृत्व नवी मुंबईचे शिल्पकार आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांचा आज 15 सप्टेंबर वाढदिवस। नवी मुंबई शहरामध्ये हा 15 सप्टेंबर म्हणजे एक उत्सवाचा सण म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो। वेळोवेळी विविध उपक्रम या शहरामध्ये घेऊन त्या ठिकाणी या वाढदिवसाचं साजरा केला जातो। आज नवी मुंबई शहरामध्ये गणेश नाईक ब्लड डोनर चेन ही संकल्पना राबवून आज ब्लड डोनेशनचं महारक्तदान शिबिर या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। शहरामध्ये असंख्य असे नागरिक, तरुण, झोपडपट्टी भाग असेल, शहरी भाग असेल, गाव खेडा असेल, असंख्य तरुण यामध्ये या महारक्तदान शिबिरामध्ये सहभागी होतील। या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजीव नाईक हे आहेत। नाईक साहेबांच्या विषयी असलेले नितांत प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी रक्तदानासाठी येतील। भविष्य कालखंडामध्ये हा महारक्तदान शिबिर एक निश्चित स्वरूपामध्ये कुठंतरी रेकॉर्ड नोंद होईल असा विश्वास व्यक्त करत असताना मी आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि आमचे लाडके नेते गणेशजी नाईक साहेब यांना वाढदिवसानिमित्त तमाम नव्या मुंबईतील नागरिकांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो। वहीं पूर्व सांसद संजीव नाइक ने कहा कि साल के 365 दिन जरूरतमंदों को रक्त मुहैया करना उनका प्रयास रहेगा। आपल्या सर्वांना कल्पना आहे की कोरोनाच्या काळामध्ये गेल्या 1.5 वर्षामध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि अनेक लोकांना रक्ताच्या अभावामुळे जीव गमवावा लागला आणि ही बाब लक्षात घेऊन आदरणीय देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचा वाढदिवस 17 तारीख आणि 15 तारीख असा असल्यामुळे 2 दिवसामध्ये महारक्तदान शिबिर व्हावं अशी संकल्पना गणेशजी नाईक ब्लड डोनर चेनच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी ठेवली आणि मला आनंद आहे की 5 वर्षापूर्वी ही संकल्पना संदीपजी नाईक आणि
सूरजजी पाटील यांच्या माध्यमातून सुरुवात झाली आणि हजारोच्या संख्येनं दर वर्षाला या संस्थेच्या माध्यमातून ब्लड डोनेशन करून अनेक लोकांना गरजूंना रक्तपुरवठा केला जातो. ती बाब लक्षात घेऊन आम्ही सर्वांनीच या गोष्टीवरती प्रकाश पाडला की ही वेळ वाढदिवस जरी साजरी करायची जरी असली तरी तो समाज उपयोगी असावा आणि म्हणून ही संकल्पना रक्तदान करून व्हावं आणि म्हणून मला वाटतं ही संकल्पना सर्वांनीच करावी. अंदाज आहे की साधारण 1000 डोनर आज या ठिकाणी रक्तदान करतील, परंतु हे 1000 डोनरांचं रक्त एकदमच एका ठिकाणी ठेवून तो खराब होऊ नये म्हणून हे रक्त विविध बँकांना दिलं जाईल. आज नवी महापालिका आणि इतर बँकांना देऊन ज्यांना गरजेची आवश्यकता आहे, ब्लडची आवश्यकता आहे, रक्ताची आवश्यकता आहे, त्यांना दिलं जाईल. आणि ही संकल्पना याचं 365 दिवसाचं कॅलेंडर बनवण्यात आलेलं आहे. रोज कुठे ना कुठेतरी शहरामध्ये या निमित्तानं रक्तदान होईल आणि गरजूंना हे रक्त उपलब्ध होईल. जो रक्तदाता म्हणजे रक्त देईल त्याला कधीही आयुष्यभर रक्त हे कधीही मोफत उपलब्ध होईल. ही संकल्पना यामागे आहे. उद्देशच आहे की रक्त द्या आणि स्वतःचा जीव हा आयुष्यभरासाठी तुम्ही सुरक्षित करा, ही त्यामागची संकल्पना. आणि म्हणून मला वाटतं की आज केंद्र सरकार या ठिकाणी सातत्यानं सांगते की रक्तदान करा, राज्य सरकार सांगते, महापालिका सांगते आणि ही सामाजिक बांधिलकी आपण सर्वांनी जपली पाहिजे. आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी सर्वांना आवाहन केलेलं आहे की आपण सर्वांनी या देशाच्या या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि म्हणून निमित्त मोदी साहेबांचा वाढदिवस आणि नाईक साहेबांचा वाढदिवस आम्ही केलेला आहे. आपण बघताय की मोठ्या संख्येनं त्याचा प्रतिसाद मिळतो आहे. माननीय महापौर साहेबांच्या सुतार साहेबांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय आमचे निकम साहेब आणि सर्व उपस्थित सन्माननीय भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होतो आहे. मला आनंद झालेला आहे की कार्यक्रम घेऊ की घेऊ नये याच्यापेक्षा समाजोपयोगी कार्यक्रम घ्या जेणेकरून त्याचा उपयोग लोकांना होईल. आपण गर्दी टाळा, सुरक्षितता बाळगा, मास्क, सॅनिटायझर, जी काही कोरोनाची जी काही बंधनं आहेत ती पाळून आपण सर्वांचं योगदान द्या, असं आवाहन मी या ठिकाणी या निमित्तानं करेन. वहीं तमाम पदाधिकारियों ने भी इस मौके पर गणेश नायक को जन्मदिन की शुभकामनाएं दी. प्रथमतः नवी मुंबईचे लोकनेते, कुटुंब प्रमुख माननीय श्री आमदार गणेशजी नाईक साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, उत्तम शुभेच्छा, अनंत शुभेच्छा. या कोरोना प्रकोप काळामध्ये आरोग्याची जी काही हानी झालेली आहे आणि त्यामध्ये राज्य शासन आणि केंद्र शासन वारंवार सांगत आहे की रक्ताचा तुटवडा पडत आहे आणि ह्या बाबीची दखल घेऊन नाईक साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने आज हा महारक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे. आणि ह्या रक्तदान शिबिरामध्ये सर्व तरुणांनी सहभागी व्हावाचं आम्ही आवाहन करतो. उत्तम कार्य आहे आणि एक संकल्पना आहे की ही चेन आहे. रक्तदान करा आणि रक्तदान घ्या, ही चेन आहे. आणि ह्या चेनमध्ये प्रत्येकाने सहभागी व्हायला पाहिजे. आणि कालाची गरज आहे, ही देशाची गरज आहे, जगाची गरज आहे. आणि म्हणून हा जो वाढदिवस आहे एक आगळा वेगळा वाढदिवस आहे, एक आरोग्य हितवर्धक वाढदिवस आहे. मी तरुणांना आणि नागरिकांना या ठिकाणी आव्हान आहे, नम्र आव्हान की आपलं जे की वाढदिवस ज्या दिवशी असेल, ज्या वेळेला असेल, ह्या महारक्तदान शिबिर चेनमध्ये सहभागी व्हावं. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, नवी मुंबईचे भाग्यविधाते लोकनेते गणेशजी नाईक साहेब ह्यांचा वाढदिवस आणि त्यानिमित्तानं हा आयोजित करण्यात आलेला महारक्तदान शिबिर खऱ्या अर्थाने सातत्याने नवी मुंबईच्या सेवेत, ह्या नवी मुंबईच्या जडणघडणीत जो नेता सातत्याने धावतोय, अहोरात्र सेवा करतोय, त्यांचा वाढदिवस ही सेवाभावनेनेच झाला पाहिजे अशा अनुषंगाने, तसेच देशाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे, वेगळी ओळख निर्माण करणारे आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनासुद्धा वाढदिवसानिमित्त एक सेवा दिवस म्हणून शुभेच्छा देण्याच्या अनुषंगाने गणेशजी नाईक ब्लड डोनर चेन
ही संकल्पना कार्यान्वित केली आहे आणि खऱ्या अर्थाने नवी मुंबईतला कुठल्याही नागरिकाची वणवण रक्तासाठी होऊ नये अशी ती विचारसरणी पुढे आणत हा रक्तदाता आज जो देतोय हा एक मेंबर झालेला आहे. सातत्याने रक्त जे लागणार त्या रक्तदात्याच्या माध्यमातून त्या गरजूपर्यंत पोहोचवण्याकरिता ही संस्था काम करणार आहे. 24/7 जी संकल्पना गणेशजी नाईक साहेबांनी राबवली ती नुसती इतर मदतीसाठी नाही तर ह्या गोष्टीसाठी म्हणजे रक्त पाहिजे तर 24/7 तुम्ही कॉन्टॅक्ट करा. हेल्पलाईन नंबर आम्ही डिक्लेअर केलेले आहेत, पब्लिश केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने कुठल्याही रुग्णाला कुठल्याही गरजूला रक्त लागलं तर ही संस्था पुरेपूर त्याच्यापर्यंत रक्तपुरवठा करेल. आणि निश्चित मी ह्या संस्थेच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करेन की मी या संस्थेचा सदस्य आहे, मी रक्तदाता आहे, मी समाजाची सेवा माझा खारीचा वाटा इथून उचलतो आहे. आपणही रक्तदाते व्हा, आपणही सदस्य व्हा आणि चला समाजाकरिता आपलं जे काही देणं लागतं त्या रक्ताच्या नात्यानं म्हणजे नातं रक्ताचं ही संकल्पना इथून आज सुरू केली आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस 2 दिवसावर आहे आणि नवी मुंबईचे लोकप्रिय नेते माननीय गणेशजी नाईक साहेब यांचा वाढदिवस आज आहे. दुग्ध शर्करा योग नवी मुंबईकरांसाठी हा आहे आणि असा हा योग साधून आजचं हे महारक्तदान शिबिर याचं आयोजन गणेशजी नाईक ब्लड डोनर चेन यांच्यामार्फत इथे आयोजित केलेलं आहे. आज या कोरोनाच्या सगळ्या महासंकटामध्ये रक्ताची आवश्यकता आणि त्याचा तुटवडा असं एक मोठी समस्या देशभरामध्ये असल्याने भारतीय जनता पार्टीने तर हे अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर असं राबवायचं ठरवलेलंच आहे. त्या अभियानाचा भाग म्हणून आणि माननीय गणेशजी नाईकांचा वाढदिवस म्हणून आजच हे अभियान आम्ही इथे सुरू केलेलं आहे. सेवा ही समर्पण या टॅगखाली आम्ही हे अभियान पूर्ण देशभरापर्यंत चालवतो आहे. 17 सप्टेंबरला प्रत्येक बूथवर 25 लाभार्थींचं वॅक्सिनेशन करणं असंही एक अभियान आम्ही या निमित्ताने राबवणार आहोत. आणि मग स्वच्छता अभियान असेल, गरजूंना अन्नदान असेल, रेशनिंग किटचं वाटप असेल, असे असंख्य उपक्रम हे येणाऱ्या कालखंडामध्ये 2 आठवड्यामध्ये आम्ही राबवणार आहोत. या निमित्तानं माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि माननीय गणेशजी नाईक साहेब या दोघांनाही मी आरोग्यदायी आणि यशदायी भविष्याची चिंता हे व्यक्त करतो. नेते श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज हे महारक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. प्रथमतः मी आज नाईक साहेबांचा वाढदिवस त्यामुळे नाईक साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. तसंच 17 तारखेला आदरणीय पंतप्रधानांचा सुद्धा वाढदिवस आहे. तर आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांनासुद्धा मी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देते. आज हे महारक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. आपल्याला माहीत आहे की रक्तदान हे जीवदान आहे, रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि ज्या वेळेला आपल्या एखादा नातेवाईक आजारी पडतो आणि त्याला रक्ताची गरज असते त्यावेळेला आपल्याला त्याचं महत्त्व सर्वात जास्त समजून येतं. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून रक्तदान करावं आणि आपण बघताय की ह्या रक्तदान शिबिराला खूप चांगला प्रतिसादसुद्धा मिळालेला आहे. आता या सकाळची वेळ आहे तरी इथे खूप गर्दी आहे रक्तदान करण्यासाठी आणि खरोखरच या कोविडच्या पिरियडमध्ये सुद्धा आपल्याला रक्ताची आवश्यकता आढळते आणि आदरणीय लोकनेते नाईक साहेब ह्यांनी श्री गणेश नाईक ब्लड डोनर चेन ही यांच्यातून आलेली संकल्पना आहे आणि नाईक साहेबांच्या माध्यमातून आम्ही ही संकल्पना आमचे संदीपजी नाईक साहेब असतील, संजीवजी नाईक साहेब असतील, सागरजी नाईक साहेब असतील, तसेच सूरजजी पाटील साहेब असतील ही संकल्पना पुढे नेत आहेत आणि खरोखरच आम्हाला अभिमान आहे की अशा प्रकारच्या आपण सर्वांनीच कार्यक्रम राबवले पाहिजे आणि त्या माध्यमातून आम्ही सर्वांना आवाहन करते की ह्या रक्तदान शिबिराला तुम्ही सहभागी होऊन रक्तदान करावं, जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावं. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.